लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 करता नाशिक जिल्ह्यात नामनिर्देशन पत्र सादर करण्याच्या शासकीय कामकाजाच्या तिसऱ्या दिवशी अर्थात मंगळवारी नाशिक मतदारसंघासाठी त्र्यंबकेश्वर येथील महंत सिद्धेश्वरानंद गुरु स्वामी सोमेश्वरानंद सरस्वती यांनी शक्ती प्रदर्शन करीत मिरवणुकीने येत अपक्ष उमेदवार म्हणून नामांकन पत्र दाखल केले। नाशिकच्या खुंटलेल्या विकासासाठी आपली उमेदवारी असल्याचं यावेळी त्यांनी सांगितलं। जय श्रीराम। आपल्याला माहिती आहे की गेले 10-15 वर्षापासून नाशिकचा कुठलाही पद्धतीचा विकास झालेला नाही आहे। आपल्या दृष्टिकोनातून आपल्याला लक्ष देत असेल की आरोग्य असेल, शिक्षण असेल, पर्यावरण असेल किंवा रोजगाराचा प्रश्न असेल किंवा शेतकऱ्यांचे खूप मोठ्या प्रमाणात प्रश्न आहे। ते प्रश्न म्हणजे काय तर हमीभाव असेल किंवा निर्यात बंदी असेल। आपण बघतो जे की सरकारवर संकट आल्यानंतर निर्यात बंदी उठवलेली आहे, परंतु ही निर्यात बंदी ज्यावेळेस खरंच शेतकऱ्यांना एक आपण म्हणतो ना सुखीचे दिवस येणार होते, त्यावेळेस जर निर्यात बंदी उठवली असती तर नक्कीच शेतकऱ्यांना त्याचा फायदा झाला असता आणि आज जे काही राजकीय पक्ष आहेत त्यांना कुठल्याही पद्धतीची एवढी धावपळ करायची गरज पडली नसती। परंतु एकमेव उमेदवारीचा एकच आमचा प्रयत्न आहे की नाशिक शहराचा खुंटलेला विकास, नाशिक शहराचा बिघडलेला कायदा सुव्यवस्था आणि नाशिक शहराला एक आपल्याला माहिती आहे की सर्वांना की नाशिक शहर सुसंस्कृत आहे आणि नाशिक शहराला देवभूमी आणि कुंभाची भूमी म्हणून ओळखली जाते। परंतु सध्या स्थितीला नाशिक शहराला MD ड्रग्सचं कॅपिटल म्हणून संबोधलं जाऊ लागलं आहे। तर ही नाशिककरांसाठी खूप मोठी शोकांतिकाची गोष्ट आहे आणि हे सगळे कलंक पुसण्यासाठी नक्कीच एक साधू म्हणून आम्ही या क्षेत्रात उतरत आहोत आणि उमेदवारी करत आहोत। जय श्रीराम। नाशिक ही देवभूमी आहे, तिच्या सर्वांगीण विकासासाठी निरपेक्ष भावनेने काम करणाऱ्या लोकप्रतिनिधीची गरज आहे। त्यासाठी समस्त महंत, महाराज, साधू, संतांनी तसंच भक्तगणांनी आपल्याला आशीर्वाद देत निवडणुकीसाठी उभं राहण्याची अनुमती दिल्याचं सिद्धेश्वर महाराज यांनी सांगितलं। आज खूप आनंद होतो आहे कारण की 13 आखाड्याचे साधू संत महंत यांच्या उपस्थितीमध्ये आज आपण हे वाजत गाजत त्यांची जसे शाही पद्धतीने आपण मिरवणूक जसे काढतो, कुंभमेळ्याची आज आठवण झालेली आहे आपल्याला आणि त्याच धर्तीवर आपण आज उमेदवारी अर्ज दाखल केला आहे। नक्कीच तुम्ही सांगितल्याप्रमाणे आम्हाला अपेक्षा होती, कारण की आपण बघतो की नेहमीच हिंदुत्वाचा पुरस्कार करणारे मोठमोठे पक्ष असतात, परंतु हिंदुत्वाचा पुरस्कार म्हणजे हिंदुत्व म्हणजे काय हेच त्यांना कळालेलं नाही आणि नक्कीच मग हिंदुत्व कळालं नाही आहे म्हणून तर त्यांनी हिंदुत्वाचे जे पुरस्कार करतात किंवा सर्वसामान्यामध्ये जाऊन तळागाळामध्ये समाजामध्ये कार्य करणारे साधू असतात त्यांचा ते विचार करत नाही। तर ही अपेक्षा होती की त्यांनी विचार करावा आणि एक भगवाधारी संन्यासाला त्यांनी उमेदवारी द्यावी आणि ते त्यांचा जो काय अजेंडा आहे हिंदुत्वाचा तो नक्कीच पुढे गेला असता आणि भविष्यामध्ये त्यांना अजून वाटचालीसाठी चांगल्या प्रयत्न करता आला असता राजकारणामध्ये। तुम्ही आज महंत श्री सिद्धेश्वरानंद सरस्वती जी ने नासिक लोकसभा सीट के लिए फॉर्म भरा और ये 13 अखाड़े जो हैं अखाड़ा परिषद से पूरे भारत खरदर्शन समाज का प्रतिनिधि बन के नासिक की जनता की सेवा करेंगे। इसलिए फार्म भरे हैं। भ्रष्टाचार बहुत है, ये तीर्थभूमि है नासिक क्षेत्र पूरा। यहाँ हर 12 वर्ष में कुंभ होता है, कुंभ में भी बहुत भ्रष्टाचार लोग करते हैं। इसलिए साधु समाज से अगर प्रतिनिधि जाता है तो आदित्यनाथ योगी की तर्ज पर ये काम करेंगे सत्यतापूर्ण। और यहाँ की जनता से, नारी शक्ति से, युवा शक्ति से सबसे अनुरोध है की भारी बहुमत से विजयी बनावे। म्हणून मी माझ्या बहुजन विकास श्रमिक संघटनेच्या वतीने महाराजांना जाहीर पाठिंबा दिलेला आहे आणि आपल्या सर्वांच्या माध्यमातून सांगतो की आमचा जो काही बहुजन समाज आहे तो बहुसंख्याने महाराजांच्या पाठीशी आहे आणि या ठिकाणी मी आपल्याला सांगू इच्छितो की लाखोंच्या मताने आमचे सिद्धेश्वरानंद सरस्वतीजी महाराज यांचा विजय होणार आहे। फक्त गुलाल टाकण्याचा बाकी आहे, एक फॉर्मॅलिटी बाकी आहे, बाकी विजय त्यांचा झाला मी आजच सांगतो तुम्हाला। धन्यवाद। संदीप जोजारे, न्यूज टुडे, नाशिक।